आपल्याला स्वतःवर उपचार करायचा असेल तर आपले श्वास आपल्याला मदत करणार आहेत. बऱ्याचशा व्हिडिओजमधून आपण बोललोय की प्राणायाम करायचंय, ध्यान करायचंय, बरोबर? ह्याच गोष्टीचा वापर आपण स्वतःवर उपचार करण्यासाठी करू शकतो. ध्यान आणि प्राणायामामुळे असा किती मोठा बदल होणार आहे आपल्या जीवनात, तर 100% खूप मोठा बदल होणार आहे. फक्त 5 मिनिटांचा वेळ तुम्हाला रोज सकाळी द्यायचा आहे. काय करायचं आहे सांगते. त्याआधी नमस्कार, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आता तुमच्यापैकी किती जणांनी ध्यान करायला सुरुवात केली मला माहिती नाहीये. तर कळवळीने तुम्हाला हे सांगतेय, कारण याच गोष्टींमुळे माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झालाय. आणि तो जो बदल आहे, हा जो आनंद मी अनुभवतीये, हा प्रत्येकाने अनुभवावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि म्हणून हा सगळा खटाटोप चालू आहे. आता बघा, रोज सकाळी उपाशी पोटी किंवा रात्रीच्या वेळेला तुम्ही प्राणायाम करू शकता. ओके. तर तुम्ही सुरुवातीला फक्त दीर्घ श्वसन करायचं आहे. कसं करायचं, दीर्घ श्वसनाची योग्य पद्धत काय आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. एकतर तुम्ही शांत पडून राहायचं आहे किंवा शांत बसायचं आहे. अशी जागा निवडायची जिथे तुम्हाला सहसा कोणी डिस्टर्ब करणार नाहीये आणि वेळही तशीच निवडा, एकतर रात्रीची किंवा सकाळची. मग रात्री जर करायचं असेल प्राणायाम तर 100% तुम्हाला लवकर जेवलं पाहिजे. 7च्या दरम्यान जर तुम्ही जेवण केलं तर मग रात्री 9, 9:30, 10च्या दरम्यान तुम्ही प्राणायाम करू शकता. सकाळी केलं तर अतिउत्तम. शांत बसल्यानंतर किंवा पडून राहिल्यानंतर पूर्ण आतून, ओटीपोटातून आपल्याला काय करायचंय, श्वास घ्यायचाय. पूर्ण जितका ओटीपोटाच्या आतून श्वास घेता येईल. म्हणजे आपण कसं रेग्युलरली असा नॉर्मल श्वास घेतो, असा न घेता अगदी आतून श्वास घ्यायचा आहे. जितका पोटातून तुम्हाला श्वास घेता येईल किंवा जितकं तुम्हाला खाली जाता येईल तितका खालून श्वास घ्या. जितका आत भरता येईल तितका श्वास भरल्यानंतर 2 ते 3 सेकंद हा श्वास होल्ड करायचा आहे. आणि मग अत्यंत सावकाश हा श्वास सोडायचा आहे. कोणता जोर लावायचा नाहीये किंवा पटकन सोडून द्यायचा नाहीये. एकतर तुम्ही पडून राहा किंवा मग बसून करू शकता. पूर्ण आतून श्वास घ्यायचा आहे आपल्याला. ही प्रक्रिया तुम्हाला 5 मिनिटं रोज करायची आहे. 5 मिनिट कमी वाटणार आहेत, पण जर तुम्ही सुरुवात करत असाल तर रोज 5 वेळेला 5 मिनिट किंवा 5 वेळेला तुम्ही अशा पद्धतीने श्वास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 5 वेळेला ओमकार, त्याच्यानंतर 5 वेळेला तुम्ही भ्रमरी करू शकता, 5 मिनिट कपालभाती करू शकता. या जर गोष्टी, हे जर प्राणायाम तुम्हाला माहिती असेल योग्य पद्धतीने कसं करायचं, त्या पद्धतीने करा. किंवा मग दीर्घश्वसन 5 वेळेला आणि 5 वेळेला दीर्घश्वसन 5 मिनिटं आणि 5 मिनिटं ओंकार तुम्ही करायचा आहे. हे जे तुमचे श्वास आहेत ना, तुम्हाला बरं करायला मदत करतील. कोणतीही उपचार पद्धती, कोणतीही थेरपी याच्या पलीकडे जाऊन आपले श्वास आपल्याला मदत करतात. या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा आहे. रोजच्या दिवसाची सुरुवात ह्या 5 ते 10 मिनिटांनी झाल्यानंतर पुढे तुम्हाला हालचाल करायची आहे. आता ती हालचाल कशा पद्धतीची? तुम्ही म्हणाल की दिवसभर तर हालचाल चालूच असते, मग त्यात काय वेगळं? पण नाही, तुम्हाला या ज्या हालचाली आहेत, या जर तुम्हाला यातून उपचार स्वतःवरती करायचे असतील, तुमच्या मनाला जर थाऱ्यावर आणायचं असेल, तर या हालचाली बारीक लक्ष देऊन करायची गरज आहे. आता त्या कोणत्या हालचाली सांगते. योग ही तर सर्वात महत्वाची हालचाल. रोज तुम्ही किमान 5 सूर्यनमस्कार घालायचे आहेत आणि आठवड्यातून एकदा तुम्ही रनिंग करू शकता, ट्रेकिंग करू शकता, स्विमिंग करू शकता. या ज्या हालचाली आहेत ना, या हालचालींमुळे आपल्या मनाच्या आणि विचारांच्या कक्षा या रुंदावतात. आपल्याला आपल्या शरीराला शांत करायचं असेल, आपल्या शरीरात, आपल्या मनात खूप भरलंय आणि ते कुठेतरी बाहेर काढायचं असेल, त्यावेळेला रनिंग, वॉकिंग आणि योगा प्रचंड मदत करतं. माझी प्रचंड चिडचिड व्हायची. मी खूप
व्यक्त व्हायचंय, बोलून. अर्थात मी लिखाण करतेच, पण मग कधी-कधी इतके त्रास असायचे, इतकं फ्रस्ट्रेशन, इतक्या गोष्टी मनात दबलेल्या असायच्या, की त्या फाड, 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 फाड समोरच्या कोणीही असू देत मग, त्याला बडबडलं की मग रिकामं व्हायचं. खूप दिवसांनंतर माझ्या लक्षात आलं, की ही जी ऊर्जा आहे ना आपल्या आतमधली, तिला बाहेर पडायचंय. ती जी नकारात्मक ऊर्जा आहे ना, तिला बाहेर पडायचं असतं. मग ती कोणता तरी एक माध्यम शोधते आणि मग समोर दिसेल त्याला आपण फाड बोलतो. अर्थात आपल्यासोबत कोणीतरी चुकीचं वागलेलं असतं आणि आपण ते बोलून मोकळं होतो. पण मग ते लगेच आपल्या हातून जातं का? तर नाही. प्रत्येक वेळी आपल्याला ते करावं लागतं आणि मग आपण 10-10, 5-5 वर्षामागचं सगळं काढतो आणि ते बोलायला सुरुवात करतो. याच्या उलट ही जी आपल्या आत भरलेली ऊर्जा आपण पळण्यातून, स्विमिंगमधून, वॉकिंगमधून बाहेर काढायला सुरुवात केली ना, आपण आपोआप हील होतो. म्हणजे या गोष्टी आपोआपच नाहीशा होऊन जातात आपल्या मनातून. मी प्रचंड वॉकिंग करायचे आता आणि सुरुवातही मी केलेली आहे. मध्ये एक 6 महिने थांबलं होतं माझं वॉकिंग. पण प्रचंड वॉकिंग केल्यानंतर इतकी ऊर्जा आपल्यात बाहेर पडते आणि ते बाहेर आपल्यातली नकारात्मकता बाहेर पडल्यानंतर इतक्या नवीन गोष्टी जाणवतात आणि इतकं छान-छान विचार मनात यायला लागतात किंवा आपण स्वतःला एका वेगळ्या ठिकाणी बघायला लागतो. अ, आणि मॅनिफेस्टेशनची जी क्रिया आहे ती वॉकिंगमध्ये असली भारी होते. म्हणजे मी स्वतःला लग्नाच्या पूर्वी पण मी खूप वॉक करायचे आणि मी स्वतःला जसं पाहिलं होतं, तसं मी आता आयुष्य जगतीये. सुरुवात कशी होईल, काय होईल माहिती नव्हतं. एक अंधुक चित्र असायचं, की मी छान शूट करतीये, मी छान गोष्टींचा आनंद घेतीये, मी स्वतःसाठी जगतीये, मी खूप एक्सप्रेस होतीये, मी खूप लोकांच्या पुढे बोलतीये आणि हे मला वॉक करत असताना पहिला एक 10-15 मिनिटांचा कालावधी हा असाच जातो आणि आपली एकदा का सगळी नकारात्मकता बाहेर पडली, की छान-छान इमॅजिनेशन आपण स्वतःसाठी करायला लागतो. आणि ते सगळं आता YouTube चॅनलच्या माध्यमातून घडतंय. म्हणजे मी फक्त चित्र बघितली होती. तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे मला माहिती नव्हतं. पण ते होत गेलं. त्यामुळं रोज तुम्ही जेव्हा वॉक कराल, योगा कराल, आठवड्यातून एकदा तुम्ही ट्रेकला जाल, महिन्यातून एकदा ट्रेकला जा. एक वेगळा एक वेगळी ऊर्जा तुमची मदत करेल तुम्हाला हील करण्यासाठी. ह्या ज्या हालचाली आहेत, ह्या ज्या वेगळ्या हालचाली आहेत, इव्हन गार्डनिंग करत असताना त्याच्या मातीमध्ये आपण हात घालतो आणि त्याच्या चिखल सगळा हाताला लागतो. ही जी हालचाल आहे ना, ही खूप वेगळी आहे. यातून पंचमहाभूतातली एक गोष्ट म्हणजे माती आणि ज्यावेळेला आपण त्या चिखलामध्ये हात घालतो, दर आठवड्यातून एकदा आपण आपल्या झाडांच्या कुंड्या ज्या असतात, त्यातली जी माती हलवतो हाताने, किमचतो ती माती, उगाचच त्याच्यामध्ये खेळतो किंवा मग त्याच्यामध्ये आपण रमतो, तिथं आपण खत मिक्स करतो, त्यावेळेला झाडं देखील छान येतातच. पण आपल्याला सुद्धा छान वाटतं. मुळात ना, मोटिव्हेशनल व्हिडिओज बघून आपल्याला अर्थात मजा येतेच, पण त्याचबरोबर ज्यावेळेला तुम्ही ह्या गोष्टी करता, प्रत्यक्ष हालचाली करता किंवा मग पाण्यात खेळणं हां, उगाचच पायपुसणी वॉशिंग मशीन असली तरी पायपुसणी हाताने धुणं, सॉक्स हाताने धुणं किंवा मग बाथरूम धुणं, अ, स्वच्छ बाथरूम घासणं, हे पाण्यात जे खेळणं आहे ना, यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. संध्याकाळी दिवा लावणं किंवा सकाळी दिवा दिवा लावून दिवसाची सुरुवात करणं. या गोष्टी दिवा, अग्नी पंचमहाभूतापैकी एक आहे. पाणी पंचमहाभूतापैकी एक आहे. श्वास, हवा पंचमहाभूतापैकी एक आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला हील करण्यासाठी मदत करतात. तुम्ही जितकं बोलून, जितकं लिहून व्यक्त होणार आहात, त्यापेक्षा जास्त या हालचालींमुळे तुमच्या जीवनामध्ये जास्त फरक पडणार आहे. आपोआपच हीलिंग प्रोसेसला सुरुवात होईल. आजपासून रोज आठवड्यातून एकदा मातीत खेळणं, पाण्यात खेळणं, आठवड्यातून किमान 2 वेळेला तरी पाण्यात खेळणं किंवा मग खेळणं म्हणजे उगाचच खेळायचं नाहीये, तिथे तुम्ही तुमचं काम आटपू शकता. त्यानंतर बाल्कनी उगाच स्वच्छ करणं, अंगण धुणं, झाडून काढणं, अंगणात पाणी मारणं, तो वास, त्या वासाचा आनंद घेणं सुवासाचा, या गोष्टी करायला सुरुवात करा आणि मला नंतर येऊन तुमचा अनुभव सांगायचा 1 महिन्यानंतर.
प्रचंड ऊर्जा आपल्याला मिळते आणि ज्या गोष्टी रुतून बसल्यात आपल्या मनामध्ये त्या बाहेर पडायला सुरुवात होते. आपण एकाच ठिकाणी स्टक आहोत, आपण एकाच ठिकाणी बसतो, रडतो. मी सुद्धा या गोष्टी केलेल्या आहेत. पण खूप जास्त जेव्हा 2-3 दिवस, आता गेलेच 2-3 दिवस खूप जास्त उगाचच मला रडायला येत होतं. मला माहित नाही का, पण मला उगाचच रडू येत होतं. उठले मी आणि हे सगळं मस्त झाडांचं कटिंग केलं, मस्त झाडांमधली माती खालीवर केली. अ, आधी हे सगळं करायचे, पण मग मध्यंतरी कामाचा इतका लोड होता, की झाडांकडे जायला जमलं नाही. सगळी बाल्कनी स्वच्छ धुतली, सगळ्या झाडांच्या पोझिशन्स बदलल्या, बाथरूम धुवून काढलं, यासकट्टा पुसायचं जे कापड होतं ते खूप घासून धुतलं. इतकं फ्रेश वाटायला लागलं, इतकं फ्रेश वाटायला लागलं. म्हणजे नैराश्य हा जीवनाचा भाग आहे, पण त्यावरती मात करण्यासाठी या हालचाली आणि आपले श्वास आपल्याला मदत करतात. या हालचाली, हे श्वास तुमच्या जीवनामध्ये घेऊन या आणि कमाल बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप कृतज्ञता. खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.